नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा साहित्य आणि कौशल्य विकास या विषयातील सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या लेखाविषयीची माहिती बघणार आहोत. लेखक आहे महाराजा सयाजीराव खंडेराव गायकवाड. लेखकाचा परिचय आपण करून घेणार आहोत. सयाजीराव खंडेराव गायकवाड 11 मार्च 1863 ते 6 फेब्रुवारी 1939 अशी त्यांची कारकीर्द. महाराजा श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे. जन्मगाव कवळाणे, मालेगाव तालुका, नाशिक जिल्ह्यामधील. त्यांचं जन्मनाव आहे गोपाळराव काशीराम गायकवाड. 10 मार्च 1863 ते 6 फेब्रुवारी 1939 या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदा संस्थानचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरिता ते विशेषत्वाने ओळखले जाते. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात त्यांनी लागू करून राज्य यंत्रणेमध्ये सुरळीतपणा निर्माण केला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना त्यांनी अंमलात आणल्या. न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन केले. तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून अल्पावधीतच ती सर्व राज्यभरही लागू केली. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. आधुनिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्थाही स्थापन केली. प्राच्य विद्या मंदिर ही या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन आणि प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बालज्ञानमाला या 2 मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. संस्थानात त्यांनी गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयाचीही सोय केली. अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द आपण सामाजिक क्षेत्रातली जर बघितली तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, मिश्र विवाह, स्त्रियांचा वारसा, कन्या विक्रय बंदी, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इत्यादी सुधारणा त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतामध्ये पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी 18 शाळा काढल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. बडोदे ही एक कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली. याचे कारणच त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू, लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलाविधी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती. त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे चांगले असेल ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थांची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनच्या भरलेल्या पहिल्या 2 गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा प्रत्यक्ष पाठिंबा होता असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तप्रिय प्रशासन या सर्वच बाबतीत ते यशस्वी ठरले. हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा अशा शब्दात
त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदन मोहन मालवीन यांनी केलेले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. अशा या थोर व्यक्तीच्या शेती आणि सुधारणा या संदर्भातील जे थोर विचार आहेत तेच या पाठामध्ये नमूद केलेले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेती आणि सहकार्याविषयी अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचं प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा प्रत्यक्षात घडवून आणल्या. त्या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूप प्रयत्न केले. पुरोगामी विचारांच्या या महाराजांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी सहकाराचा पुरस्कार करून जनतेच्या कल्याणार्थ अनेक उपाययोजना केल्या. सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या त्यांच्या भाषणाच्या आधारे सयाजीराव गायकवाड यांनी सहकाराविषयीचे विचार अतिशय स्पष्टपणे मांडलेले आहेत. राज्यातील शेतकरी वर्गाची जर स्थिती सुधारायची असेल तर त्यांनी सातत्याने सहकारी चळवळीस प्राधान्य दिले पाहिजे. शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सारासार विचाराने केली. जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोपयोगी केले आणि शेतकरी वर्गाची हमखास प्रगती साधेल असे नवीन कायदेही केले. शेतीच्या कामी उपयोगी पडतील अशा सडका बांधल्या आणि रेल्वे सुरू केल्या आणि आवश्यक तेथे शेतीला पाटाचे पाणी मिळावे म्हणून जेथे जेथे तलाव बांधणे शक्य होते तेथे तेथे तलाव बांधले. शेती आणि व्यापार यांच्याकरिता स्वतंत्र खाती निर्माण केली. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तज्ज्ञ मंडळांची स्थापना केली आणि अशा प्रकारे प्रजेला सांस्कृतिक दर्जा, उच्च प्रतीचा दर्जा मिळावा म्हणूनच त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. सयाजीराव गायकवाड यांनी जनतेला आव्हान केले. त्यांनी जनतेला सहकारी संस्था चालविण्यासाठी जागृत केले. जनतेला संबोधून ते म्हणाले, सहकारी संस्था चालविणारे तुम्ही जे अंमलदार आहात ते या चळवळीचे पुढारी आहात आणि त्यामुळेच या चळवळीचे यशापयश हे तुमच्या चातुर्यावर आणि हुशारीवर अवलंबून आहे. त्यांच्या मते सहकारामुळे जनतेला त्यांचे गुण सिद्ध करण्याची आणि त्याद्वारे लोककल्याण साध्य करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. सहकारी चळवळीच्या मूलभूत तत्वांचे नीट आकलन करता आले आणि नैतिक व भौतिक प्रगती साध्य करण्याची जी साधने या चळवळीमुळे प्राप्त झाली आहेत त्या साधनांची विपुलता आणि महत्त्व यांची पूर्ण जाणीव झाली तरच सहकारी चळवळ यशस्वी होऊ शकेल. थोडक्यात सहकार चळवळ यशस्वी व्हावी यासाठी जनतेला एकत्र येऊन कामगिरी करावी लागेल हे त्यांनी तिथे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणातून जनतेला सहकार चळवळीविषयी आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे घोषित केले. तसेच जनतेला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपण त्यांना पूर्णपणे साथ देऊ असे आश्वासनही दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सहकारी चळवळ यशस्वी व्हावी यासाठी हवी ती मदत सरकारमार्फत करण्यात येईल, परंतु काही ठराविक मर्यादेपर्यंत सरकारी मदत न केलेलीच बरी, कारण त्याच्याशिवाय जनता स्वावलंबी होऊ शकणार नाही. जनता स्वावलंबी व्हावी असं वाटत असेल तर सरकारने काही ठराविक मर्यादेपर्यंतच मदत करावी. शिवाय सहकारी संस्थांचा मूळ उद्देशच स्वावलंबन हा असतो आणि मग लोकांना स्वावलंबन करून सोडणे हेच त्यांचे काम असते. म्हणून हा उद्देश सहकारी चळवळीतून जर करता आला नाही तर शासकीय सहाय्यास कोणताही अर्थ उरत नाही आणि म्हणूनच त्यांनी सहकारी तत्वावर
ग्रामीण भागामध्ये पतपेढ्यांची स्थापना केली. त्यांच्या मते शेतकरी आणि शेती यांची सुधारणा झाली तरच राज्यकारभाराचे काम सुकर होऊ शकते. तसेच तितक्यात महत्त्वाच्या आणि अधिक उपयुक्त अशा उपाययोजना सुरू करण्यासाठी शासनाला वेळ मिळतो. आणि यासाठी प्रत्येक मुलकी अंमलदाराने शेतीशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून शेती आणि शेतकरी यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. ज्या मुलकी अंमलदारास यात स्वारस्य नाही तो सरकारी नोकरीसाठी अपात्र आहे असंच ते म्हणायचे. त्यांच्या मते ज्या अंमलदारास सहकारी चळवळीचे वावगे आहे अशा अंमलदारास सहकार संबंधी किंवा प्रजेसंबंधीच्या स्वकर्तव्याचे मार्गच कळालेले नाही असा अर्थ होतो. आणि कारण सहकारी चळवळ हेच एक सरकारी काम आहे किंवा ती सरकारीरित्या चालविण्यात यावी हाच त्यामागचा दृष्टिकोन त्याचा दृष्टिकोन नव्हता, तर ती जनतेची चळवळ आहे आणि ती जनतेसाठीच आहे असा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतकरी यांच्यात सुधारणा करण्यासाठी जनतेने एकत्र येऊन पतपेढ्यांची स्थापना करावी आणि त्याद्वारे परस्परांना आर्थिक सहाय्य करावे असेच त्यांनी जनतेला आव्हान केलेले होते. आणि अशा पद्धतीने राज्यामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी पेढ्या स्थापन केल्या. ते सहकाराचे पुरस्कर्ते होते. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी ह्या सहकारी चळवळीस प्राधान्य दिले. आपल्या राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी सहकारी चळवळीस सहकार्य केले. राज्यामध्ये एकूण 236 सहकारी संस्थांची त्यांनी स्थापना केली. त्यांनी भरभक्क पायावर उभारलेल्या या सहकारी पेढ्या लोककल्याणार्थ चालविल्या जात असत. आणि सहकारी चळवळींमुळेच खेडी सुसंघटित झाली. अशा प्रकारे सयाजीराव गायकवाड हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे आपल्याला निदर्शनास येते. त्यांनी जे चांगले असतील ते चोखंदरपणे स्वीकारले. संस्थानांची सर्वांगीण भरभराट करण्याचा प्रयत्न केला. ते लंडनला भरलेल्या 2 गोलमेज परिषदांसाठीही हजर होते. लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा संबंध होता. आणि अशा पद्धतीने त्यांनी सहकारी चळवळ शेती आणि सुधारणेसाठी असावी आणि ती कशी असावी याच्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली आहेत. आणि यातूनच त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्यात सुधारणा घडवून आणण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातही प्रगती घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मते राष्ट्रव्यवस्थेच्या दृष्टीने शेतीच्या बरोबरीने उद्योगधंद्यांचीही वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठीही त्यांनी नवीन उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठीच्याही योजना आखल्या. तसेच उद्योगधंद्यांचा विकास एका सुसूत्र आणि ठराविक पद्धतीने करता यावा या दृष्टीने त्यांनी एक सल्लागार मंडळाची स्थापना केली. राज्यातील सर्व आर्थिक प्रश्नांचा विचार ते मंडळ करीत असेत आणि आपले निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळावीत. या मंडळामध्ये शासकीय आणि बिगर शासकीय अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यांचा समावेश होता. अशा प्रकारे सयाजीराव गायकवाड यांनी ग्रामीण विकासास प्राधान्य दिले आणि त्यांच्या मते या ग्रामीण जीवनाचे समाजाचे असलेले प्रश्न जर सुटले तर ते सहकारी चळवळीत अधिक उपयुक्त होईल असे म्हणता येईल. आणि म्हणूनच ही ग्राम सहकार्याची योजना ही ग्रामीण विकासाचा मूलमंत्र आहेत. आणि ग्राम सहकार योजना खऱ्या अर्थाने यशस्वी करावयाची असल्यास ग्रामीण शेतीची पद्धत सुधारणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारास अधिक सुज्ञपणे करायला हवा. राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. आणि असे झाले तर सहकाराचे नवे शास्त्र व्यवहारात फायदेशीर ठरू शकते. कारण आपण स्वतःच्या सुखसोयींचा उपभोग घेतो, त्याबद्दलचा आपला व्यक्त करण्याचा मार्ग, आपल्या संस्कृतीचे चिन्ह, दुसऱ्यांच्या सुखासाठी झटणे
या पद्धतीने या नव्या चळवळीला सर्व शक्तीनिशी सहाय्य करून स्वावलंबी होणे आवश्यक होते. आणि आज शेतकरी वर्गात कितीही सुधारणा झाल्या असल्या तरी त्यांना सहकार्याशिवाय मोबदला मिळणे अशक्य आहे. कारण सहकारी चळवळ ही खऱ्या अर्थानेच शेतकऱ्यांसाठीची चळवळ आहे. हे अतिशय तळमळीचं असं त्यांनी काम केलेलं आहे. यावरील सर्व विवेचनावरून असे स्पष्ट होते की सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी चळवळीतून शेती आणि शेतीविषयक सुधारणा केलेल्या आहे. आणि भारतातील शेतकऱ्यांचे आर्थिक परावलंबन जर घडवून आणण्यासाठी जर सहकारी चळवळ हा एक रामबाण उपाय आहे असे निक्षून त्यांनी सांगितले. आणि त्यासाठी त्यांनी जर्मनी, डेन्मार्क, हॉलंड इत्यादी देशातील चळवळींचाही दाखला इथे दिलेला आहे. ग्रामीण जीवनाच्या विकासाच्या दृष्टीने सहकारी तत्त्वांना विशेष महत्त्व देऊन आपले विचार केवळ लोकांपर्यंत मांडलेच नाही तर ते अंमलात आणण्याचं काम त्यांच्या कार्यातून त्यांनी केलेलं आहे. हेच आपल्याला या त्यांच्या कार्याचा आणि या लेखातून माहिती मिळते किंवा परिचय होतो. असं हे शेतीविषयक अतिशय महान कार्य सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे. यानंतर आपण पुढील लेखाचा विचार करूया. धन्यवाद.